श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या आपण उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवत आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 बटाटे, 1 वाटी साबुदाणा, मीठ आणि चिली फ्लेक्स. सगळ्यात आधी आपण कच्चा साबुदाणा मिक्सरच्या भांड्याला रवाळ असा वाटून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण बटाट्यावरचं साल्ट काढून घेणार आहोत. आता आपण किसणीच्या साहाय्याने बटाटे सगळे किसून घेणार आहोत. असा किस पाडून घेतलेला आहे आपण सगळ्या बटाट्याचा. आणि आता आपण हे 3-4 वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहोत, जोपर्यंत बटाट्यामधील पिवळसरपणा आणि हा जो फेस आहे तो जात नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे मी आता 2-3 वेळेस बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे. हा बघा स्वच्छ एकदम दिसत आहे. आता पांढरा शुभ्र आणि पाणी पण एकदम असं स्वच्छ दिसत आहे. त्यामधील पिवळसरपणा गेलेला आहे. आता आपण हे बटाट्याच्या किस मधील पाणी पिळून एका टोपमध्ये किस काढून घेऊयात. आणि त्यामध्ये जो आपण साबुदाणा वाटलेला आहे तो टाकूयात. आणि ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने 11 वाटी पाणी टाकणार आहोत. थंडच पाणी घ्यायचं आहे. मीठ टाकूयात आणि चिली फ्लेक्स. तुम्हाला जर उपवासाला जिरा आणि कोथिंबीर चालत असेल तर ते टाकलं तरी चालेल. मी इथे टाकलेली नाहीये. आणि आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं स्लो फ्लेमवरती गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर पातेल्याला खाली हे मिश्रण असं चिकटतं. अशा प्रकारे मी सतत हलवून घेतलं आहे. आणि हे जाडसर पण झालेलं आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण एका प्लास्टिकवरती या मिश्रणाचे पापड बनवूयात चमच्याच्या साहाय्यानेच. एकदम इझी आहे. आपल्याला हवे तसे जाड पातळ करू शकतात. मी थोडेसे पातळच केलेले आहेत, कारण आपण घरामध्येच पंख्याखाली सुकवणार आहोत. उन्हामध्ये सुकवायचे असतील तर थोडे जाडसर केले तरी चालतील, कारण उन्हामध्ये पटकन सुकतात. थोडं कमी जास्त तुम्ही असं हाताने पण आकार देऊ शकता, पण काही गरज लागत नाही. चमच्याच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित होतात. तुम्हाला मी असे 1-2 पापड बनवून दाखवते. हे बघा अशा प्रकारे. आणि पापड पूर्ण असे प्लेन होत आहेत. थोडं पण असे कडा ज्या आहेत त्या चिरल्या जात नाहीयेत. याचा अर्थ की आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडं कच्चं असेल तर असं पापड बनवते वेळेस कडेला असं चिरा पडतात. तसं काही झालेलं नाहीये. आपले पापड एकदम छान प्लेन असे बनवून तयार होत आहेत. आपले पापड एकदम प्लेन असे बनत आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. आपण जो बटाट्याचा किस टाकलेला आहे तो एकदम छान दिसतो. हे बघा अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे फॅनच्या हवेलात सुकवून घ्यायचे आहेत 1 दिवस. आणि टोटल आपल्याला 2 दिवस लागतील हे पापड सुकवायला. दुसऱ्या दिवशी मी आता हे पलटून घेणार आहे.
हे बघा, तुम्ही बघू शकता एका साइडने व्यवस्थित सुकले गेलेले आहेत आपले पापड. आता मी हे पलटून घेते. दुसऱ्या दिवशी बघा, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पापड आपले निघत आहेत. एक पण पापड असा तुटत नाहीये. आपण काढताना, आपण पलटून घेताना एक पण पापड तुटलेला नाहीये. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी सहज रीतीने आपले पापड निघत आहेत. अशा प्रकारे मी सगळे पापड पलटून घेतलेले आहेत. आता आपण या साइडने पण एक दिवस फॅनच्या हवेला पापड सुकवून घेणार आहोत. एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम पातळ असे छान आपले पापड दिसायला पण दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, दुसऱ्या दिवशी आपले पूर्णपणे पापड सुकवून झालेले आहेत. एकदम छान वाळले गेलेले आहेत आपले पापड. बघू शकता तुम्ही. एकदम दिसायला पण अप्रतिम दिसत आहेत. ट्रान्सपरंट अगदी काचेसारखे दिसत आहेत आपले पापड. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. बघू शकता तुम्ही, आपला पापड छान असा तळला गेलेला आहे आणि फुललेला पण आहे. यामध्ये मी पापड खार, खाण्याचा सोडा काहीच वापरलेला नाहीये. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. खूप इझी आहे आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे. तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र असे आपले पापड दिसत आहेत. एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत असे आपले पापड झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.